नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागामध्ये जे लिपिक पदासाठी भरती निघाली आहे तर त्याच्याशी संबंधित अमरावती लिपिक 2014 मध्ये जो पेपर घेण्यात आला होता तर तो पेपर आपण या ठिकाणी घेत आहोत। तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। तर आताची जी भरती होणार आहे याच्यामध्ये जेमतेम अशाच प्रकारचे प्रश्न जे येते पडणार आहे, पडू शकतात। तर हे तुमच्या सरावासाठी आहे। तर व्हिडिओ सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न, मार्गदर्शक तत्वांची कार्यवाही न झाल्यास नागरिक टिंबटिंब। तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर पहा, न्यायालयाकडे दाद मागू शकता, न्यायालयाकडे दाद मागू शकत नाही, शासनाला जाब विचारू शकतात, सरकारकडे दाद मागू शकतात। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, न्यायालयाकडे दाद मागू शकतात। मार्गदर्शक तत्वाची कार्यवाही न झाल्यास नागरिक न्यायालयाकडे दाद मागू शकतात। दुसरा प्रश्न पहा, आता पश्चिम महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र टिंबटिंब येथे आहे। आता पश्चिम महाराष्ट्रामधील त्यांनी विचारले, तर ऑप्शन 1 पारस, ऑप्शन 2 परडी, ऑप्शन 3 एकलहरे आणि ऑप्शन 4 कोराडी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 एकलहरे। प्रश्न क्रमांक 3, कॅलरी मापीमध्ये टिंबटिंब हा धातू वापरला जातो। आता कॅलरी मापी, आता हे जे आहे कॅलरी मापी म्हणजे आपण त्या ठिकाणी काय मोजतो? आपण टेम्परेचर, तापमान जे तापमान जे आहे ते तापमान आपण या ठिकाणी मोजतो। तर त्याच्यामध्ये कोणता धातू असतो? तर ऑप्शन 1 पारा, 2 तांबे, 3 पितळ आणि 4 अल्युमिनियम। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 पारा। चौथा प्रश्न, राज्यातील पहिले दूरदर्शन केंद्र मुंबईमध्ये कधी सुरू झाले? तर या ठिकाणी पहा, केंद्र जे पहिले दूरदर्शन केंद्र मुंबईमध्ये सुरू झाले, तर कधी सुरू झाले ते विचारले। तर या ठिकाणी थोडं टायपिंग मिस्टेकमुळे हे असं आलंय। तर पहा, ऑप्शन 1 2 ऑक्टोबर 1971, ऑप्शन 2 2 ऑक्टोबर 1972, ऑप्शन 3 30 ऑक्टोबर 1971, 4 नंबर 30 ऑक्टोबर 1972। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 ऑक्टोबर 1972। या दिवशी दूरदर्शन केंद्र मुंबईमध्ये सर्वात आधी सुरू करण्यात आलं आहे। नंतर आता पाचवा प्रश्न पहा, वाघाड प्रकल्पाअंतर्गत नाशिक जिल्ह्यात कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे? तर वाघाड प्रकल्प जो आहे त्याच्या अंतर्गत कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आलं आहे? तर ऑप्शन 1 वाघाड, 2 दारणा, 3 कादवा आणि 4 गिरणा। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 हे जे आहे त्याचे योग्य उत्तर। 6 नंबरचा प्रश्न, सन 2014चा पहिला डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन 1 BKS अय्यंगर, ऑप्शन 2 डॉक्टर विजय भटकर, ऑप्शन 3 डॉक्टर रघुनाथ माशेलकर, ऑप्शन 4 डॉक्टर नरेंद्र दाभोळकर। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 डॉक्टर रघुनाथ माशेलकर। नंतर पुढचा 7 नंबरचा प्रश्न पहा, सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? आता सातवाहन हा जो काळ होता त्या काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन 1 पुणे, 2 पैठण, 3 नाशिक, 4 नेवासे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पैठण। 8 नंबरचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता? आता वित्त आयोग जो आहे तर 15 नंबरचा जो वित्त आयोग आहे त्याचा कालावधी कोणता ते विचारले। ऑप्शन नंबर 1 2010 ते 2015, 2015 ते 2020, ऑप्शन 3 2014 ते 2019, ऑप्शन 4 यापैकी नाही। तर 8 नंबरचा याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 2010 ते 2015। 9 नंबरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस कोणत्या समितीने केली? ऑप्शन पहा, 1 बळवंतराय मेहता, 2 यशवंतराय चव्हाण, 3 PB पाटील आणि 4 वसंतराव नाईक। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4 वसंतराव नाईक यांनी केले। आता प्रश्न क्रमांक 10, कोल्हापूर कडून सावंतवाडीला जाताना कोणता घाट लागतो? आता पहा, आता हे जे याच्यासाठी तुम्हाला जे घाट आहे किंवा कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत गेल्यावर कोणत्या घाटाला काय नाव देण्यात आले हे माहिती पाहिजे। कोल्हापूर कडून सावंतवाडीला जाताना कोणता घाट लागतो? ऑप्शन 1 पहा, वरंधा घाट, 2 दिवा घाट, 3 फोंडा घाट, 4 आंबा घाट। तर हा जो आहे याचे योग्य उत्तर आहे फोंडा घाट, 3 नंबर। पुढचा 11 नंबरचा प्रश्न पहा, गांधी योजना हे गांधीजींच्या विचारसरणीवर आधारित प्रतिमान कोणी मांडले होते? ऑप्शन 1 पहा, जयप्रकाश नारायण,
2 श्रीमान नारायण अग्रवाल, 3 मानवेंद्रनाथ रॉय, 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे श्रीमान नारायण अग्रवाल. नंतर 12 नंबरचा प्रश्न, द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ऑप्शन नंबर 1 PC पारख, 2 चेतन भगत, 3 कुलदीप पवार आणि 4 संजय बारू. तर हे जे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, तर याचे जे उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा याचे योग्य उत्तर काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण हे जे जनरल नॉलेजचे प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला कोणत्याही पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. हे प्रश्न कोणत्याही पेपरमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहू. 13 नंबरचा प्रश्न पहा. 13 नंबर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? आता पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय ऑप्शन नंबर 1 दिल्ली, 2 मुंबई, 3 नाशिक, 4 कोलकाता. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 मुंबई. 14 नंबरचा प्रश्न, तिबेटमध्ये ट्यांगपो या नावाने वाहणारी नदी भारतात अरुणाचल प्रदेश राज्यातील सियांग जवळ प्रवेश करते, तिला कोणत्या नावाने ओळखले जाते? आता तिबेटमधून जे ट्यांगपो नावाने वाहणारी नदी आहे ते भारतात अरुणाचल प्रदेशात त्या राज्यातील सियांग जवळ प्रवेश करते, तर तिला ऑप्शन पहा, 1 यमुना, 2 गंगा, 3 ब्रह्मपुत्रा, 4 सिंधू. तर त्या नदीला जे ते ब्रह्मपुत्राने ओळखले जाते. नंतर 15 नंबर, अल हिलाल हे वृत्तपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले. अल हिलाल हे वृत्तपत्र पहा, ऑप्शन 1 मौलाना आझाद, 2 खान अब्दुल गफार खान, 3 ॲनी बेझंट, 4 अब्दुल करीम. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे मौलाना आझाद. नंतर 16 नंबरचा प्रश्न, सर्वसाधारणपणे बाजारात वस्तूची किंमत टिंबटिंबवरून ठरते. तर ऑप्शन 1 पुरवठा व वस्तूचा उत्पादन खर्च, 2 मागणी व पुरवठा, 3 मागणी व लोकांचे उत्पन्न, 4 लोकांचे राहणीमान. तर याचे योग्य उत्तर आहे मागणी व पुरवठा. 17 नंबरचा प्रश्न, शेतमालाच्या किमतीत वर्षभरात दिसून येणारे चढ उतार प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या कारणाने होतात? तर या ठिकाणी पहा, वर्षभर कुठे ना कुठे त्या शेतमालाचे उत्पादन होत असते. दुसरं ऑप्शन, शेतमालासाठी मागणी बऱ्याच प्रमाणात स्थिर असते परंतु शेतमाल उत्पादन हंगामी स्वरूपात असते. 3 नंबर पहा, शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत नसते. 4 नंबर, इतर उद्योगधंद्यांकडून होणारी मागणीत चढ उतार होतात. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 जे हे इतर उद्योगधंद्यांकडून होणाऱ्या मागणीत चढ उतार होतात. नंबरचा प्रश्न, याचे योग्य उत्तर 4 आहे. 18 नंबरचा प्रश्न पहा, अन्नधान्याचा भाव स्थिरक साठा करण्यासाठी शासनातर्फे अन्नधान्य खरेदी साठवणूक ही कामे करणारी संस्था म्हणजे? ऑप्शन 1 शेतमाल किमती आयोग, 2 नाबार्ड, 3 नाफेड, 4 भारतीय अन्नधान्य महामंडळ. तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय अन्नधान्य महामंडळ. आता 19 नंबरचा प्रश्न, शेती उत्पादित माल उत्पादनाकडून ग्राहकांपर्यंत ज्या मार्गाने जातो त्याला काय म्हणतात किंवा त्याला काय नाव आहे? तर ऑप्शन 1 बाजार वृत्त, 2 विपणन कार्यक्षमता, 3 वितरण मार्ग, 4 बाजार संस्था. तर याचे योग्य उत्तर आहे वितरण मार्ग. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या अन्नधान्याचे उत्पादन गरजेपेक्षा अधिक होते? आता महाराष्ट्रात जे उत्पादन गरजेपेक्षा अधिक कोणाचे होते ते विचारले. तृणधान्य, तेलबिया, कडधान्य, गहू व तांदूळ. तर याचे योग्य उत्तर आहे कडधान्य. कडधान्याचे उत्पादन जे आहे ते गरजेपेक्षा जास्त होते. 21 नंबर, खालीलपैकी 3 वनस्पतीपासून बनविलेल्या विषारी द्रव्यांचा वापर जैविक कीटकनाशक म्हणून केला जातो. चौथी विसंगत वनस्पती कोणती? आता या तिन्ही मधून चौथी विसंगत वनस्पती जे येते पाहायची. ऑप्शन 1 धैचा, 2 कडुनिंब, 3 धोत्रा, 4 लिंबरा. आता 3 वनस्पतींपासून बनवलेली विषारी द्रव्यांचा वापर, आता ह्या ज्या 3 वनस्पती त्याच्यापासून विषारी द्रव्यांचा वापर जैविक कीटकनाशक म्हणून केला जातो. तर चौथी वनस्पती जी ते कोणती आहे तर धैचा. या वनस्पती विसंगत आहे. 22 नंबरचा प्रश्न, शेतमाल विक्री संबंधी समस्या निर्माण होण्यास कारणीभूत असे शेतमालाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे? ऑप्शन 1 पहा, शेतमालाची प्रत सारखी नसते, 2 शेतमाल नाशवंत असतो, 3 शेतमाल तयार होण्यास जास्त कालावधी लागतो, 4 शेतमालाचे पॅकिंग नीट न केल्यास वाहतुकीत ते खराब होते. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, शेतमाल हा नाशवंत स्वरूपाचा असतो. 23 नंबरचा प्रश्न, शेतमालाच्या किमतीत स्थिरीकरण करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे? ऑप्शन 1 पहा,
किमती स्थिरीकरण असे व्हावे की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. 2 नंबर, किमती अशा पातळीवर स्थिर व्हाव्यात की शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शेतकरी उपयुक्त व्हावा. 3, किमती अशा पातळीवर स्थिर व्हाव्यात की शेतकरी व ग्राहक या दोघांनाही हानी पोहोचणार नाही. 4 नंबर, किमती स्थिरीकरण असे व्हावे की ज्यामुळे महागाई वाढणार नाही. तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, किमती अशा पातळीवर स्थिर व्हाव्यात की शेतकरी व ग्राहक या दोघांनाही हानी पोहोचणार नाही. तर या ठिकाणी पहा 24 नंबर, राष्ट्रीय पातळीवर सहकारी विपणन विषयक कार्य करणारी संस्था म्हणजे. ऑप्शन 1 शेती किमती उपयोग, 2 नाबार्ड, 3 नाफेड, 4 सहकारी विपणन महामंडळ. तर याचे योग्य उत्तर आहे नाफेड. आता 25 नंबर, सहकारच्या अनेक तत्वात पुढील पैकी कोणते तत्व अधिक महत्वाचे आहे. ऑप्शन 1 राजकीय व धार्मिक तटस्थता, 2 लोकशाही पद्धतीचा कारभार, 3 भांडवलदार मर्यादित व्याज, 4 रोखीचा व्यवहार. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 लोकशाही पद्धतीचा कारभार. तर मित्रांनो, हे जे आहे हे आपले या ठिकाणी पहिले 25 प्रश्न झाले आहे. आता पुढचे जे ते गणित बुद्धिमत्ताचे 25 प्रश्न जे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यानंतर इंग्रजीचे जे ते त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, असे सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 व्हिडिओमध्ये हे पूर्ण प्रश्नपत्रिका जे ते तुम्हाला भेटणार आहे. आणि त्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीत. धन्यवाद.